नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। अभ्यासक्रम पूरक उपक्रमातून विद्यार्थिनींचा व्यक्तिमत्व विकास करतानाच आमच्यासारख्या विद्यार्थिनींवर माणूस घडवण्याची जीवनमूल्य रुजवली, तसेच चारित्र्य, त्याग, नम्रता या संस्कारातून आम्ही घडत गेलो। म्हणूनच आज आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वाभिमानाने उभे आहोत, असे प्रतिपादन पहिल्या बॅचच्या माजी विद्यार्थिनी प्राध्यापक डॉक्टर इच्छा शिंदे यांनी 29 डिसेंबर रोजी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले। सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 28 आणि 29 डिसेंबर रोजी माजी विद्यार्थिनींचा मेळावा घेण्यात आला। उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस.एम. लोया होते। व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष विनोद बोराळे, उद्योजक रामप्रसाद गोडके, संस्थेचे सचिव डॉक्टर विनायक कोठेकर, उपाध्यक्ष डी.के. देशपांडे, सहसचिव जयप्रकाश बियाणी यांची उपस्थिती होती। मेळाव्याच्या निमित्तानं आयोजित छायाचित्र आणि ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन स्मिता बोरीकर, रीना ठाकूर यांच्या हस्ते झालं। गप्पा गोष्टी, शालेय परिसर, वर्ग पहाट, शिक्षकांची हिचकू साधत आणि विविध खेळाच्या माध्यमातून माजी विद्यार्थिनींनी शालेय आठवणींना उजाळा दिला। सांस्कृतिक कार्यक्रमात विविध कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। आम्ही कशा घडलो या विषयावरील संवादातून विद्यार्थिनींनी आपले भावविश्व उलगडले। अध्यक्षस्थानी डॉक्टर अनघा वैद्य, तर प्रमुख अतिथी म्हणून रश्मी शुक्ला, डॉक्टर अंजली बापट, डॉक्टर रुपाली भारसवाडकर, डॉक्टर मधुरा आनंदगावकर, भावना काबरा, इंजिनियर प्रीती लोया, श्रेया भराडिया, तसेच स्वरा देशपांडे, समीक्षा कुलकर्णी यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कैलास मलवडे यांनी केलं। शंकर बोधनापोळ यांनी आभार मानले। माझ्या शाळेविषयीची संकल्पना या विषयावर विद्यार्थिनींनी आपले विचार मांडले। एकूणच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्नेहमिलनाचा कार्यक्रम हा संपन्न झाला। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।